वस्त्रापूर येथे घडलेल्या घटनेनंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी एक प्रकारे सर्वसामान्य नागरिक करताना दिसत आहेत। एकंदरीत पाहता या सर्व घटनेनंतर सर्वसामान्य लोकांचं कायद्यावर विश्वास नाही की काय अशीच परिस्थिती असल्याचं दिसून येते। मी आता पुण्यात आहे आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काल झालेल्या या घटनेविषयी खरं तर निषेध आंदोलन केलं जात आहे। या आंदोलकाचं म्हणणं नेमकं काय आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। परत काय नेमकी तुमची मागणी काय, जी काही घटना घडली ती अतिशय संतापजनक आहे, संपूर्ण महाराष्ट्र या घटनेचा निषेध करतोय, वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांमध्ये येतात, तुमची मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की या आरोपीला या नराधमाला त्वरित फाशी झाली पाहिजे। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे आणि जेव्हापासून देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री राहिलेले आहेत त्या वेळेला प्रत्येक वेळेला महिलांवरती अत्याचार, बलात्कार, गुन्हेगारी यामध्ये सातत्याने वाढ होतीये। तर देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा। महाराष्ट्र राज्याला एक फुल टाइम गृहमंत्र्यांची गरज आहे। आज या चिमुकलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहर तिच्यासोबत कायम उभा राहील। ओके, काय झालं खर तर संपूर्ण नागरिक जे आहेत ते संताप व्यक्त करताना दिसत आहेत। मुलगी म्हणून तुला काय वाटतं, जी काही घटना झाली अतिशय संतापजनक घटना, तुझ्या भावना काय आहेत? माझ्या भावना माझ्या नाही, संपूर्ण स्त्रियांच्याच भावना आहेत की कोणती स्त्री आज सुरक्षित नाही। 4 वर्षाची असो की आई झालेली असो किंवा म्हातारी असो, 64 वर्षाचा म्हातारा माणूस, 4 वर्षाची जी चिमुरटी, आता मालेगावची घटना घडली होती, त्याच्यानंतर डोंगराळ प्रदेशातली छोटीशी यज्ञा, गुन्हेगाराला मुळात कायद्याची भीतीच नाही राहिलेली। त्याला माहितीये आपण गुन्हा केला तर आपण आरामात राहणार आहे, रस्त्यावर कोण उतरणार? त्या मुलीचे पालक। आपण रडणार नाही, रडणार कोण? त्या मुलीचे पालक। आपल्याला शिक्षा नाही भेटणार किंवा आपण आपल्या स्वतःच्या जीवाची भीक नाही मागणार न्याय व्यवस्थेकडे की मला सोडा, वाचवा। कोण भीक मागणार न्याय व्यवस्थेकडे? आपले ते पालक, ज्या मुलीचा बलात्कार झाला, हे मुळात भीतीच नाही राहिली गुन्हेगारांना। काय व्हायला हवं असं वाटतं तुला? कायदा पूर्णपणे बदलला पाहिजे, हे असं नाही पाहिजे। छत्रपती शासनामध्ये ज्या पद्धतीने स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढले जायचे किंवा हत्तीच्या पायदळी द्यायला जायचं किंवा मग डायरेक्ट हात आणि पाय कापले जायचे, त्याला जिवंतही ठेवायचं नाही, मारायचं नाही। असंच झालं पाहिजे। जर समजा एक जो गुन्हेगार असेल त्याला अशी शिक्षा झाली आणि त्याचं मुंडकं छाटून चौकात लावण्यात आलं तर दुसरा गुन्हेगार असे करण्याचे कृत्य करेल का? त्याला भीती वाटेल ना। आजकाल तसं राहिलंच पाहिजे। आपण पाहू शकतो कालपासून आपण पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक अशाच प्रकारे संताप व्यक्त करताना दिसत आहे, कारण लोकांना कायद्यावर विश्वास नाही की काय अशीच परिस्थिती झाल्याचं आपण कालपासून पाहतोय। काय सांगाल? खरं तर खूप भयानक घटना आहे, पुण्यात सातत्याने अशा घटना होत आहेत। आपण पाहिलं असेल बोगदेव घाटात घटना झाली, स्वारगेटचं प्रकरण असेल, तेव्हा सुद्धा हे प्रकरण आपण फास्ट ट्रॅक कोर्टात चालू म्हणतोय, पण अजून काही होत नाही याच्यामध्ये। गृह खाते सपशेल अपयशी पडलेलं आहे।